फ्रेंड, गुड मॉर्निंग. कशा आहेत तुम्ही? आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काल होता श्रावण सोमवार आणि आज आहे नागपंचमी. कालचा उपवास आहे माझा श्रावणचा पण, आणि भावाचा पण उपवास असतो ना, तो पण पकडलेला आहे. तर माझा चाललेला आहे पोळ्याचा स्वयंपाक, आणि सासूबाई बी म्हणल्या की चला आज पोळ्या करूया, तुझ्या हाताच्या मला पोळ्या खायच्यात, म्हणून मी आज त्यांच्यासाठी पुरणाचा स्वयंपाक करते आहे. आणि पूजा पण करणार आहे घरातल्या घरात. नागपंचमीला आमच्यात पुंजतात. मी कधी पुंजत नाही, पण माझे सासूबाई आले म्हणलं, त्यांनी म्हणलं की हां आपण पुंजूया, म्हणून मी आज ते पुंजणार आहे. आणि ते सगळं बनवलेले आहेत त्यांनीच. मी ते तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. कंटिन्यू व्हिडिओ बघा. आता चाललेला आहे बघा माझा स्वयंपाक. हे बघा इथं पुरणाचं चाललेलं आहे माझा स्वयंपाक. मी बनवते पुरण. हे बघा पुरणाचं राडा टाकलेला आहे. हे बघा डाळ शिजवून घेत आहे मी. हे बघा छानपैकी. आणि आता मी बनवणार आहे पोळ्या. व्हिडिओ कंटिन्यू करा. हे बघा हे अक्का काय बनवलंय? ही चाय, ही फणी आहे, ही कुंकाचा करंडा आहे, ही नारळ आहे, ही नागोबा आहे, हीच आहे. आता हे काय बनवताय? हां म्हणजे आता ते आणलंय म्हटल्यावर ते करणं गरजेचं आहे ना. बाबा कसला आहे असे निवद करायचे. असे निवद करायचे. हां हे करंजा करायच्या, उकडून घ्यायच्या, नागोबाला वावायचं, उपास सोडायचा. हा असं उपवास सोडतात. हा ना, सोडतात उपास. अक्का छान बनवते ना. काय बनवलं अक्का हे? कडबा. काय? कडबा. कडबा. पुरणाचं. पुरणाचंच का? हां आता हे मी खाणार आहे. पुंजल्यानंतर खायचं असतं ते. त्यांना देणार आहे फोटोला. ते जे बाप्पाला पुंजायचं असतं बाबू. जे बाप्पाला पुंजून आम्ही मग खाणार आहे. हो. हे काय बनवताय अक्का? हे काय बनवताय? काय तेल बनवायला वाटतं. हे ह्याला काय म्हणतात? नागोबाचा नाश्ता. नागोबाचा नाश्ता. नाश्ता काष्टा. छान बनवताय की. आणि हे उकडून घ्यायचं ना. काय किती लागतंय त्याला खायचं आपण. सोडे दादा. हे सगळं उकळून हे घे तुला खेळायला. हे उकडून घेऊ का आता सगळं? हे कशात उकडते बघा. उकडून घेते सगळं. करा झालं. हे उकडून घ्यायचं आता सगळं. अक्का हे माझ्या पेशंट माझे ठेवायला मी उकडायला. हे बघा असं. मी इथे बनवते आमटी. हे बघा तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तिकडे उकडायला ठेवलेलं आहे मी, आणि इकडं मी आमटी बनवून घेत आहे. खडे मसाले टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आमटी बनवते. हे बघा हे वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरला लावून. याच्यामध्ये सगळंच टाकलेलं, अद्रक, लसूण, कोथिंबीर सगळं मसाला करून घेतलेला आहे. आता मी हे बघा मी सगळं टाकून घेत आहे. हे बघा मसाला सगळं टाकून घेतलेला आहे. मी फोडणी मारलेली आहे आमटीला. आता याच्यामध्ये तिखट वगैरे टाकून घेणार आहे. थोडंसं फ्राय करणार आहे आणि मग तिखट वगैरे टाकणार आहे. हळद टाकणार आहे, मीठ टाकणार आहे, धनिया पूड टाकून घेणार आहे.
मस्त वास येतोय छानपैकी. अजून तिखट पण टाकलेलं नाही आहे मी त्याच्यामध्ये. लाल तिखट टाकून घेतलेलं आहे बघा. मस्त वास येतोय कढीचा. हे बघा मस्त फ्राय झालेलं आहे. थोडंसं तेल सुटजेपर्यंत थांबणार आहे 5 मिनटं. आणि हे बघा डाळ काढलेली आहे इथं मस्तपैकी. हे बघा असं आणि त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हे बघा थोडंसं 5 मिनटं फ्राय करणार आहे आणि मग नंतर डाळ टाकून घेणार आहे. हे बघा छान तेल सुटलेलं आहे की नाही. मग आता मी डाळ टाकून घेणार त्याच्यात. खूप घट्ट झाली आहे ना. हे बघा पडली बघा. खूप घट्ट झाली होती ना म्हणून पडली नव्हती. हे बघा डाळ आमटी टाकून घेतलेली आहे डाळ. छानपैकी आता गरम पाणी सोडणार आहे याच्यामध्ये. हे बघा मस्त झालेली आहे आमटी माझी. हे बघा आता छान त्याला उकळी येजेपर्यंत थांबणार. आता इकडं उकडलेलं आहे का बघणार आहे. इकडं पण उकडून झालेलं आहे माझं. हे बघा माझी आमटी. आणि हे बघा पुरण मस्त झालेलं आहे. पातळ झालं होतं, खूप टेन्शन आलं होतं, पण छान आहे बघा. मस्त झालेलं आहे, घट्ट घट्ट झालेलं आहे. पातळ झालं होतं, मग आता छानपैकी झालेलं आहे. आता पुरणपोळ्या मी करून घेणार आहे. माझा स्वयंपाक तिकडे चाललाय आणि यांचा आजीचं आणि नातूचं काय चाललंय बघू. हे बघा मेहंदी चालली आहे यांची बघा. हे बघा आमच्या सासूबाईने किती छान मेहंदी लावून घेतली बघा. कोणाची आहे का एवढी सासूबाई हौशी. बघा नातूला पण लावते मेहंदी छानपैकी. मी रात्रीच काढून घेतली. हे बघा अशी. तर मलाच म्हणतात लय शाणी मला नाही लावली. हे बघा माझी मेहंदी रंगली पण माझी. मी रात्री लावून घेतली आणि आता माझे सासूबाई लावून घेत आहेत. मी किती छान लावून घेतलं बघा. इकडं मस्त आमटी उकळते आणि इकडं मी भाताला कुकर लावून घेतलेला आहे. हे बघा आमटी झालेली आहे म्हणजे अजून 5 मिनटं उकळायला ठेवणार आहे. आणि इकडं भाताला कुकर लावलेलं आहे आणि आता पोळ्या लाटून घेणार आहे. हे बघा पीठ मळून ठेवलेलं आहे. हे बघा मी असं बनवत आहे. हे बघा तवा ठेवलेला आहे. आता मी पोळ्या करून घेते. हे बघा अशी छानपैकी लाटून घेतलेली आहे. आता मी टाकते तव्यावर. हे बघा मी टाकलेली आहे तव्यावर. कशी झाली आहे माझी पोळी कमेंट करून सांगा. ही बघा छानपैकी फुगलेली आहे. हे बघा. हे बघा मस्त झालेली आहे माझी पोळी. ही बघा. ही बघा माझी झालेली आहे पोळी छानपैकी फुगलेली आहे मस्त. हे बघा छान. हिला काढते आता. सकाळी चपात्या केलेल्या आहेत साहेबांना नाश्त्याला आणि आता पोळ्या. कशी वाटली माझी पोळी पुरणपोळी. हे बघा गाईस, आज आमची मम्मी किती छान पोळ्या बनवत आहे. मानवला पोळ्या आवडतात की नाही. हा मस्त आवडतात ना पोळ्या. हा मानवला पोळ्या आवडतात खूप. हा ठीक आहे ठीक आहे. आनवसाठी ना पोळ्या बनवूया आपण. हे बघा मी पुरण आता भरून घेते. बंद कर. बघा झालेला आहे माझा स्वयंपाक. पुरणपोळ्या एवढ्या केलेल्या आहेत. हे बघा आमटी झालेली आहे मस्तपैकी. हे बघा स्वयंपाक सगळा झालेला आहे. आता करून घेते पूजा. हे बघा हे आणलेलं आहे घरी पूजेचं. हे बघा असं. आणि इथे निवड ठेवलेलं आहे खालती. हे बघा असं उकडून घेतलेलं आहे सगळं ठेवलेलं आहे. तुला अगरबत्ती आण बाळा अगरबत्ती.
इकडे बघ रे. सासूबाईला मी वाढलेलं आहे. हे बघा आता आम्ही दोघी उपवास, माझा उपवास आहे, मी सोडणार आहे. त्यांच्यासाठी मी ताट बनवलेलं आहे, त्यांना मी देत आहे आधी जेवायला. बसा अक्का जेवायला. छान झालाय का अक्का स्वयंपाक? स्वयंपाक कसा झालाय? अनो पोळी कशी झाली आहे? आधी तुम्ही दोघं जेवा, मग नंतर मी जेवते. पुरणपोळी मस्त झाली ना. हा पुढच्या महिन्यात होजेपर्यंत सगळे पदार्थ पुढच्या महिन्यात होजेपर्यंतच खाऊ घालते. हा बाळा. आमटी चांगली झाली का? चांगली झाली. खावा. हे घे खा. पुरणपोळी माझ्या आनवला पण खूप आवडती, डॅडीला पण आवडते. हा काय अक्का? पहिल्यांदा खाल्लाय ना सुनाच्या हाताचा पुरणपोळ्या? हा का? व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.